यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रत्येक वर्षी एक वेगळं आकर्षण घेऊन सहभागी होणारं मंडळ म्हणजे लेटेस्ट तरुण मंडळ. मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळ प्रत्येक वर्षी विविध चित्ररथ आणि त्याचबरोबर एक आकर्षक अशी वेशभूषा प्रत्येक मंडळाचे कार्यकर्ते घेऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. यंदा ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांनी एक ज्ञानेश्वर माऊलींचा सागर या मिरवणुकीमध्ये आणलेला आहे. आपण बघताय की मंडळाच्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते असतील ते या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आकर्षक असे चित्ररथ देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी करण्यात आलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानबा माऊली तुकाराम या जयघोषामध्ये या मिरवणुकीमध्ये लेटेस्ट तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण बघताय की एकसारखे वेशभूषा परिधान केलेले मंडळाचे कार्यकर्ते हातामध्ये भगवा ध्वज घेऊन या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत आणि एकूणच एक उत्साह जो आहे या संपूर्ण मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपण बघताय की महिला टाळ मृदुंगाचा गजर करत नृत्य करत आहेत. ज्ञानेश्वर माऊलीचा अखंड गजर आहे जो या ठिकाणी सुरू. प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी लेटेस्ट तरुण मंडळानं एक वेगळं आकर्षण या मिरवणुकीमध्ये सहभागी केलेला आहे. खरं तर या मिरवणूक बघायला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आतुरता असते ते लेटेस्ट तरुण मंडळाने यावर्षी वेगळं पण काय जपलेलं आहे, काय वेगळं दाखवणार आहे. आणि आपण बघताय की ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून या मिरवणुकीमध्ये महिला ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत आणि अखंड हातात टाळ घेऊन या महिला ज्ञानेश्वर माऊली गाण्यावर थिरकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मंडळाचे पदाधिकारी आपण बघितलं तर संपूर्ण जे पदाधिकारी आहेत ते या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. वारकरी पंथाचे जे काही कार्यकर्ते असतील ते देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. महाराज, काय सांगाल या मिरवणुकीचं वेगळं पण काय आहे? या आपल्या लेटेस्ट तरुण मंडळाचं एक वेगळंपण म्हणजे यावर्षी ज्ञानोबारायांची 750वी जयंती चालू आहे. त्यानिमित्तानं त्यांना त्रिवार वंदन करण्यासाठी वारकरी संप्रदाय, महिला मंडळी आणि जे पुरुष मंडळी आहेत ते सर्व मंडळी यात सहभागी झाले आहेत आणि महिला मंडळींनी जवळजवळ 2.5 महिने प्रॅक्टिस करून त्या ठिकाणी आज हे सगळं बसवलेलं आहे. आणि ह्या वर्षी जे वर्ष आहे ते ज्ञानोबारायांचं 750वं वर्ष चालू आहे. म्हणजे महाराजांना जन्म घेऊन 750 वर्ष चालू आहे. भारतभर ही महाराजांचं जे जन्मोत्सव चालू आहे त्या निमित्तानं ह्या वर्षी सुद्धा आपल्या लेटेस्ट तरुण मंडळानं ज्ञानोबारायांना वंदन करण्यासाठी हा सीन आणि हे दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे. या ठिकाणी जर परिश्रम जर बघितलं तर अध्यक्ष गजाननराव यादव, आपले फडतरे मिसळचे मालक प्रवीणदादा फडकरे व त्यांचे जे सर्व सहकारी मंडळी आहेत त्यांनी अगदी आतोनात जवळजवळ 4 महिने झाले यावरती अभ्यास करून हा सीन किंवा ही दिंडी निर्माण केलं आणि त्यामुळं जवळजवळ महाराष्ट्राला हा आदर्श एक निर्माण झालेला आहे. खरं तर यादव महाराजांनी आपल्याला या मिरवणुकीमध्ये जे आपण सहभागी मिरवणुकीमध्ये वारकरी संप्रदायाचे लोक जे सहभागी झालेले आहेत आणि या मिरवणुकीतले मिरवणुकीचं महत्त्व देखील त्यांनी पटवून दिलेलं आहे. आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष गजानन यादव आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. यादव साहेब, काय सांगाल? प्रत्येक वर्षी आतुरता असते, लेटेस्ट तरुण मंडळ काय करणार आहे, यावर्षी काय केलंय? लेटेस्ट तरुण मंडळ यावर्षी सालाबाद प्रमाणे विसर्जनाचा मिरवणूक संत ज्ञानेश्वरांची गाथा या विषयावर घेतलेला आहे आणि खास 750वी ज्ञानेश्वर महाराजांची जयंतीचं औचित्य साधून लेटेस्ट तरुण मंडळानं त्यांचा चित्ररथ सादर केलेला आहे. त्याचबरोबर 70 महिलांचं वारकरी पथक ताल मृदुंगाचं, त्याचबरोबर 300 कार्यकर्त्यांचं संच या मिरवणुकीत वारकरी पथकात सामील झालेलं आहे. अशी भव्य आणि दिव्य मिरवणूक आज कोल्हापूरला आणि महाराष्ट्राला पाहण्यास उपलब्ध करून दिलेले आहे आम्ही आणि ह्या सर्वांचं सहकार्य लाभले आणि अशाच पद्धतीची मिरवणूक लेटेस्ट दरवर्षी सादर करत आहे, इथून पुढे करत राहील. धन्यवाद. नक्कीच आपण पाहताय की संत ज्ञानेश्वर माऊलींची गाथा या विषयावर चित्ररथ सहभागी करण्यात आलेला आहे. मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत या मंडळाचे कार्यकर्ते या चित्ररथावर ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा इतर जे काही साधू संत असतील यांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि एकूणच या संपूर्ण मिरवणुकीचं एक वेगळं आकर्षण जपण्याचं काम या लेटेस्ट तरुण मंडळानं केलेलं आहे. त्यामुळं संपूर्ण कोल्हापूर शहरवासियांचं एक आतुरता होती की लेटेस्ट तरुण मंडळानं काय केलेलं आहे, तर आपल्यासाठी लेटेस्ट तरुण मंडळानं संत ज्ञानेश्वर माऊलींचा गाथा या विषयावर चित्ररथ सहभागी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर सह मी सत्तामाली, KK न्यूज कोल्हापूर.
बाबा हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.